नमस्कार. फॅट टू फिट फॅमिली 30 डे सिरीज दिवस 29. मेटाबॉलिझम चयापचय स्लो झालंय का? ओळखायचं कसं? मी काहीही खात नाही तरी माझं वजन वाढतं. कदाचित प्रॉब्लेम तुमचा डाएट नाही तर तुमचं मेटाबॉलिझम स्लो झालेलं आहे. मेटाबॉलिझम म्हणजे नेमकं काय? तर मेटाबॉलिझम म्हणजे तुमचं शरीर एनर्जी कशी वापरतं. जर मेटाबॉलिझम फास्ट असेल तर फॅट बर्न होतं आणि जर स्लो असेल तर शरीर फॅट स्टोअर करतं. तर अशी कुठली लक्षणं आहे ज्यामुळे समजेल की तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे? तर पहिलं आहे, थोडं खाल्लं तरी वजन वाढतं. नेहमी थकवा असतो. हातपाय थंड पडणं, कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होणं, झोप डिस्टर्ब असणं आणि बेली फॅट न हलणं, हे सगळे शरीराचे सिग्नल आहे. शरीर सर्वायवल मोडमध्ये आहे. आणि खरं सत्य काय आहे? 30+ आईचं, ती रिपीटेडली डाएट करते, उपाशी राहते, स्ट्रेस वाढलेला असतो, झोप कमी असते आणि हे सगळं शरीराला वाटायला लागतं की फूड कमी आहे. मग मेटाबॉलिझम स्लो करतं, ज्यामुळे फॅट धरून राहतं. आणि अशा वेळी सगळ्यात मोठी चूक आई काय करते? मेटाबॉलिझम स्लो असताना अजून कमी खाते. ही सगळ्यात मोठी चूक आहे आणि यामुळं शरीर घाबरतं, ज्यामुळे शरीर फॅट सोडत नाही. मेटाबॉलिझम बूस्ट कसं करायचं? साध्या सोप्या गोष्टी आहेत, जसे की पुरेसं प्रोटीन आहारात ऍड करा, ताकद वाढवणारे व्यायाम 10 ते 15 मिनिटापासून सुरुवात करा, दिवसभरात 8 ते 10,000 स्टेप्स कंप्लीट करा, 7 ते 8 तास गाढ निवांत झोप घ्या, क्रॅश डाएट बंद करा आणि शरीराला सांगा की तुम्ही सेफ आहात. आणि मग मेटाबॉलिझम नॅचरली नैसर्गिक पद्धतीने सुधारणा होईल. वेट लॉस हे पनिशमेंट नाही तर शरीराला सपोर्ट आहे. जर तुम्ही शरीराला सपोर्ट कराल तर शरीर सुद्धा तुम्हाला साथ देईल. मेटाबॉलिझम सायंटिफिकली कसं रिसेट करायचं आणि बेली फॅट कसं कमी करायचं हे मी शिकवते माझ्या फ्री फॅट टू फिट बेली ब्लूप्रिंट वेबिनारमध्ये. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. कमेंट करा मेटाबॉलिझम आणि हा व्हिडिओ प्रत्येक 30+ आई सोबत शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि लक्षात ठेवा, स्वस्थ आणि मस्त जगा. फन फूड फिटनेस डॉक्टर स्वाती सोबत. धन्यवाद.